बीड सोलापूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू झालंय। नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्यात येतोय। पाहूयात एक रिपोर्ट। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू झालंय। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना धान्याचं वाटप सुरू झालंय। प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप करण्यात येत आहे। बीड शहरातल्या बार्शीनाका परिसरात हे वाटप करण्यात आलं। सध्या बीड शहरामधला एक लेंडी नाला आहे। त्या लेंडी नाल्याच्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं असे सुमारे 100 जणांच्या कुटुंबियांना आम्ही 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ अशा प्रकारे तात्काळ धान्य वाटप करीत आहोत। सोलापूर जिल्ह्यामधल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना शिंदेच्या शिवसेनेतर्फे मदत करण्यात येते। शिवसेना कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचं वाटप केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या सिंदखेड गावाला पुराच्या पाण्यानं अद्यापही वेढा दिलाय। त्या गावांमध्ये जात शिंदेच्या शिवसेनेनं अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। यामध्ये तांदूळ, डाळी, साखर, तेल, बिस्किट, मेणबत्त्या, ब्लँकेट, साडी या वस्तूंचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या म्हाडा तालुक्यात प्रशासनाच्या मार्फत धान्य वाटपाला सुरुवात झाली आहे। तहसीलदारांनी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मदतीला सुरुवात केली आहे। प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू आणि 10 किलो तांदळाचं वाटप करण्यात आलंय। ज्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं अशा घरातील नागरिकांना ही मदत वाटण्यास सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन सुद्धा सरसावलंय। म्हाडा आणि मोहोळ तालुक्यात नाम फाउंडेशनचे स्वयंसेवक ग्राउंडवर उतरले। पूरग्रस्त कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या वतीनं किराणा किटचं वाटप सुरू झालंय। 50 जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप सुरू करण्यात आलंय। उद्यापासून रेशन दुकानांच्या मार्फत धान्य वाटपालाही सुरुवात होणार आहे। पूरग्रस्त कुटुंबाला 10 किलो गहू आणि 10 किलो तांदळाचं वाटप होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं मदत देण्यात येणार आहे। जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे, ज्यांच्या पिकांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना मंदिर संस्थान मदत करणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 कोटी रुपये जमा केल्यानंतर पूरग्रस्तांनाही वेगळी मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थाननं दिली आहे। पुण्यातल्या MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडूनही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे। पुण्यामध्ये शिकणाऱ्या मुलांनी जवळपास 10 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना पाठवली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी याची माहिती दिली आहे। आज या मुलांचा खरंच MIT जी मुलं आहेत, MIT कॉलेजमध्ये शिकणारी मुलं, पुण्यामध्ये शिकणारी की ज्यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थिती आहेत, ही मुलं काल मला एका कार्यक्रमात पुण्यामध्ये भेटली आणि विशेषतः तापडिया कुटुंबाचं पण मी निश्चित प्रकारे आभार मानतो। तापडिया कुटुंबाचं, नितीन तापडे यांचं 10 लाख रुपयाचे किट, किराणा किट, जे आज आपल्याला अडचणीच्या काळामध्ये ठीक आहे आपण म्हणत नाही, पण ते गरजेचं होतं। ते गरजेचं हे MITच्या मुलांनी दिलेलं आहे। निश्चित प्रकारे सर्वांनीच याचा एक आदर्श घ्यावा।